ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी। आजारी गिरीश बापट आज कसब्याच्या मैदानात उतरणार आहेत। संध्याकाळी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत। कसबा जिंकण्यात आता गिरीश बापट यांची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे। काल फडणवीस आणि बावनकुळे यांनी गिरीश महाजन यांनी देखील बापट यांची भेट घेतली होती। त्यामुळे आता गिरीश बापट हे मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। कसबा जिंकण्यासाठी एकंदरीतच भाजपकडून आता जोरदार तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गिरीश बापट हे सध्या आजारी आहेत, मात्र आजारी असताना देखील ते आज कसब्याच्या मैदानात उतरणार आहेत। संध्याकाळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मेळाव्यामध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच कसबा जिंकण्यामध्ये गिरीश बापट यांची देखील भूमिका महत्त्वाची असणार आहे। कालच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे तसंच गिरीश महाजन यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, गिरीश बापट आता कसब्याच्या मैदानात उतरणार आहेत, एकंदरीतच भाजपने जोरदार तयारी सुरू केलेली आहे। नक्कीच गिरीश बापट, कसबा हा गिरीश बापट यांचा तब्बल 20 वर्ष परंपरागत मतदारसंघ राहिलेला आहे। ते तिथून 4 टर्म आमदार राहिलेले आहेत आणि बापटांची स्वतःची अशी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी जी आहे ती कसबा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे। मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये गिरीश बापट हे स्वतः सहभागी होऊ शकलेले नव्हते आतापर्यंत। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणुकीमध्ये लक्ष घातलेले आणि निवडणूक जी आहे ती चुरशीची केली आहे काँग्रेसनं। रवींद्र धंगेकर जे गेले 3 टर्म बापट यांच्या विरोधामध्ये हरलेले आहेत, मात्र त्यांना निवडणुकीचा अत्यंत पक्का अनुभव आहे। त्याच्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता थेट दिल्लीमध्ये जाणार आहोत। तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदि महोत्सवाला भेट देत आहेत। तिकडची ही थेट दृश्य। प्राइम मिनिस्टर मोदी ने किया, इसके अनाउंसमेंट किए गए, कई सारे एकलव्य मॉडल स्कूल से उनको बनाया गया और जाहिर सी बात इससे ट्राइबल कम्युनिटी को बहुत फायदा होता हुआ दिखाई दिया। आपको एक और बात याद दिला दें कि म्यूजियम ऑफ ट्राइबल हेरिटेज 2020 में इसकी भी शुरुआत की गई थी और मकसद साफ था कि जो हर राज्य के अंदर जो ट्राइबल हेरिटेज है, हर राज्य के अंदर जो ट्राइबल की जो परंपरा है, नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाला भेट दिलेली आहे आणि तिकडे जे काही स्टॉल लागलेले आहेत त्यांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या घेत आहेत। एक देश के तौर पर कैसे बेस्ट प्रैक्टिसेस को सीख सके और इसलिए म्यूजियम्स को बनाते हैं, अवेयरनेस क्रिएट करने की बात करते हैं। दूसरा, वो सर्कुलर इकोनॉमी की, जैसे हमने जिक्र किया कि सर्कुलर इकोनॉमी पर साफ तौर पर फोकस है प्राइम मिनिस्टर मोदी का, बिकॉज इंटरनेशनल कमिटमेंट्स हमारे बहुत क्लियर है कि 2070 तक हमें कार्बन न्यूट्रल होना है और अगर कार्बन न्यूट्रल होना है तो बहुत जरूरी है कि हम जो रियूजेबल जो आइटम्स है उसको इस्तेमाल कर सके, जिसको आइटम्स को रिसाइकल कर सके। हाल ही में जैसे कि हमने जिक्र किया कि पार्लियामेंट के अंदर भी प्राइम मिनिस्टर मोदी ने जो रिसाइकल्ड प्लास्टिक है, प्लास्टिक को रिसाइकल करके रीयूज करके एक तरह से जो जैकेट बनाई थी उसको पहना था। तो इंटेंट उनका बिल्कुल क्लियर था कि हम लोग उसको लीनियर इकोनॉमी से हट करके अब सर्क्युलर इकोनॉमी की तरफ आगे बढ़ना है, जिसमें ज्यादा से ज्यादा रियूज करें। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये आदि महोत्सवाला भेट दिलेली आहे। तिथे प्रत्येक स्टॉलवर जाऊन ते तिकडची माहिती जाणून घेत आहेत आणि तिकडचीच ही खास थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। हम ये भी देख पा रहे हैं।